आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय आंटी. संचिता, ये बस ना. हो, कशा आहात? सकाळी सकाळी इथे कशी? ऑफिस नाहीये? आहे ऑफिस. ऍक्च्युली माझं याच एरियामध्ये काम होतं, म्हणजे मीटिंग होती एक, म्हणून म्हटलं जाता जाता भेटून जावं. जाता इथे कशाला? ऍक्च्युली माझं सुजितकडे सुद्धा काम होतं, सह्या हव्या होत्या. आणि गेले 2 दिवस सुजित आलाच नाही ऑफिसमध्ये. बरं, मी कॉल करते तर कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही, मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाहीये. काळजी वाटली, तब्येत ठीक आहे ना त्याची, म्हणून म्हटलं की बघून यावं. सुट्टीवर येतो. कोण? कोण काय? सुजीची चौकशी करायला आलीयस ना? मग मी दुसरं कोणाबद्दल कशाला सांगेन? हा, सुजित. ओके, सुट्टी घेतलीये का? ओके, ठीक आहे. का? म्हणजे मालकाने सुट्टी घेताना आता एम्प्लॉईजची परवानगी घ्यायची की काय? छे छे, असं अजिबातच नाही आंटी. पण ठीक आहे ना सगळं? हल्ली मला कळत नाही आंटी, जरा तो विचित्रच वागतोय. काळजी वाटते हो. हो ना, तुलाही असंच वाटतंय ना? मला तर काही कळतच नाही या मुलाचं काय चाललंय. अगं, कॉफी गरम आहे म्हणून चक्क फेकून दिली आणि वर माझ्याशी कितीतरी भांडला. बापरे, काय सांगताय आंटी? सुजित ना असं नाहीये हो. हल्ली का असं वागतोय खरंच कळत नाही. आम्हालाही प्रश्न पडतोय. मला तर शंका आहे की हा खरंच काय? काही नाही ग. ऑफिसमध्ये किंवा बाहेर त्याची संगत तर नाही ना बदलली, किंवा कोणाच्या प्रभावाखाली तो असा वागतोय का? एरवी मौज मस्तीची आवड असणारा माझा मुलगा उद्धट आणि संतापी नाहीये. आंटी, बरोबर आहे तुमचं, पण नाही हो, संगत नाही बदललेली त्याची. पण काय आहे ना आंटी, कधी कधी आपल्या बाजूला अशी माणसं असतात की जाऊ दे, काय बोलायचं आता. त्यात ऑफिसमध्ये एक प्रकरण घडलंय. पुढच्या वेळी त्या प्रकरणात सुजित नाही अडकला, म्हणजे कंपनीचा मालक नाही अडकला म्हणजे मिळवलं. आंटी, तुम्हाला माहितीये का, हल्लीच्या मुलींना गोल्डिगर असतात. गोल्डिगर काय असतात? गोल्डिगर सांगते, म्हणजे एखादा पैसेवाला मुलगा शोधायचा